समिती मुर्दाबाद 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 भारत समिती मुर्दाबाद मुर्दाबाद। जय भीम नमो बुद्धाय। मित्रांनो, मी आज आलो आहे दीक्षाभूमी परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये हजारो लोक यामध्ये आले आहेत। ते अंडरग्राउंड पार्किंग जो विकास दीक्षाभूमी परिसरामध्ये चाललेला आहे तो अंडरग्राउंड पार्किंग यांच्या विरोधात यामध्ये हजारो लोक यामध्ये आले आहेत। आपण बघू शकता की यामध्ये हजारो लोक यामध्ये आले आहेत आणि त्यांची मागणी आहे की दीक्षाभूमी परिसरामध्ये अंडरग्राउंड पार्किंग नको आहे। तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म दिला तर ही जी संस्था आहे चालवत आहे दीक्षाभूमी, ही दीक्षाभूमी कधीच या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थेला कधीच विचारत नाही। कोणताही कार्यक्रम बघा तुम्ही, आजपर्यंत या दीक्षाभूमीवर भारतीय बौद्ध महासभेला बाबासाहेबांचं नेतृत्व करणारे बाबासाहेबांचे नातू आहेत। कधीतरी कोणत्या तरी स्टेजवर बघितलं का बाबासाहेबांच्या नातीने बोलताना? हे भारतीय आहेत आणि हे सर्व ज्या चळवळी आहेत त्या चळवळी खतम करण्याचं काम करतात। कारण हे दलाल आहेत, धावणीला बांधलेले आहेत, यांना नष्ट करायचं आहे। आम्हाला शोकांतिका वाटतोय ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर हे संपूर्ण चैत्यभूमी चालवत आहे। तुमच्या आमच्यासाठी ती प्रेरणास्थान आहे। एवढंच मला म्हणायचं आहे की ज्या दिवशी इथे 15-16 दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू येतात तेव्हा या स्टेजवर भीमराव आंबेडकर साहेबांना साधारण करत नाही, जागा देत नाही। तर ही कोणाची अवलाद समजायची? बाबासाहेबांची अवलाद आहे का ही? अजिबात नाही। तर मला खंत वाटते की इतके 10 वर्ष झाले नागपूरच्या बाबासाहेबांच्या लेकीने कधीच पुढाकार घेतलेला नाही। तर याच्यानंतर आपल्याला गप्प राहता कामा नये। ज्याप्रमाणे चैत्यभूमी आंबेडकर घराण्याच्या अंडरमध्ये आहे म्हणून तुमच्या आमच्यासारखे आम्ही तिथे घडत आहोत। इथून बघा आमचे किती कार्यकर्ते, किती महिला इथे घडवण्यात आलेले आहेत। या संस्थेने कोणते कटरकाम लावलेले आहेत का? बिलकुल लावलेले नाहीत। मुद्द्यावर बोलत आहे, बिलकुल लावलेले नाहीत। म्हणून मला म्हणायचं आहे की ही ज्याप्रमाणे चैत्यभूमी आंबेडकर घराण्याच्या ताब्यात आहे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या संदर्भात हे कार्यक्रम झाले पाहिजे असा सर्वांनी ठराव करा आणि तो पारित झाला पाहिजे। याच्यानंतरचा 15-16चा जो कार्यक्रम आहे तर भीमराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बाबासाहेबांच्या सर्व संघटनेचे कार्यकर्ते स्टेजवर असले पाहिजे हा संकल्प करा। आणि मी सर्वांना भारतीय बौद्ध महासभेचे ते सर्वांनीच बोललेलं आहे, सर्वांनाच माहित आहे। तर दीक्षाभूमीवर असलेले सर्व बौद्ध बांधव यांनी आता जागृत राहायचं आहे। कारण प्रत्येक ज्या महाबोधी विहारासारखं दीक्षाभूमी होत असेल तर आम्ही बिलकुल खपवून देणार नाही आणि बाबासाहेबांच्या रमाईच्या लेखी आम्ही इथे उतरणार आहोत। मी चंद्रपूर जिल्ह्याहून पूर्व शाखेच्या महिला अध्यक्ष बोलते आहे आणि ते खंत आहे म्हणून बोलते आहे। याच्यानंतर आम्हाला गप्प राहता कामा नये, आम्हाला क्रांती करावीच लागणार आहे। एवढे बोलून आपण सर्व भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सर्व जिल्ह्याचे सर्व नेतृत्व करणारे लोक या कार्यक्रमात चळवळीला उभे आहेत आणि कोणीही कमी नाही। जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम।